व्यवस्थापन AI चॅटबॉट हिस्ट्रीचे प्रत्येक AI चॅटबॉट वापरकर्त्यानं जाणून घ्याव्यात अशा महत्त्वाच्या गोष्टी आज ChatGPT, Google Gemini, Meta AI यांसारखी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनं लाखो लोक वापरत आहेत. मात्र या साधनांमध्ये तयार होणारी चॅट हिस्ट्री कशी वापरावी, ती कधी डिलीट करावी, विषयाच्या क्रमवारीनुसार चॅट्स ठेवण्याचे फायदे काय आहेत आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. चला या महत्त्वाच्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं म्हणजेच चॅट हिस्ट्री व्यवस्थापन जाणून घेऊया. प्रश्न 1. प्रत्येक नवीन प्रश्नासाठी नवीन चॅट तयार होतो का? उत्तर नाही. तुम्ही न्यू चॅट निवडल्यावरच नवीन चॅट तयार होतो. त्यानंतर त्याच चॅटमध्ये कितीही उपप्रश्न विचारले तरी ते सर्व त्याच संभाषणाचा भाग राहतात. त्यामुळे ChatGPT आधीच्या चर्चेचा संदर्भ घेऊन पुढील उत्तरं देऊ शकतो. प्रश्न 2. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र चॅट ठेवणं योग्य आहे का? उत्तर नक्कीच. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ माहिती आणि रेसिपी, आरोग्यविषय प्रश्न, भौगोलिक माहिती, सामान्य ज्ञान प्रश्न, व्हॉट्सॲप टिप्स, स्मार्टफोन टिप्स, AI टूल्स, YouTube, सायबर सिक्युरिटी, इमेज प्रॉम्प्ट्स वगैरे वगैरे अशा विषयानुसार स्वतंत्र चॅट्स ठेवल्यास माहिती शोधणं आणि पुढे त्याच विषयावर चर्चा करणं अधिक सोपे होते. एकाच चॅटमध्ये अनेक असंबंधित विषय मिसळल्यास व्यवस्थापन अवघड होते. प्रश्न 3. चॅटचे नाव कोण ठरवते? उत्तर सुरुवातीला ChatGPT तुमच्या पहिल्या काही संदेशांवर आधारित एक शीर्षक तयार करतो. मात्र ते अंतिम नसते. वापरकर्ता कधीही ते नाव बदलू शकतो. शक्यतो विषय स्पष्ट करणारे नाव देणं ही चांगली सवय आहे. प्रश्न 4. चॅट हिस्ट्री एका क्लिकमध्ये डिलीट करता येते का? उत्तर होय. सर्व चॅट हिस्ट्री हटवण्याचा पर्याय सेटिंगमध्ये उपलब्ध असतो. तसेच एखादा विशिष्ट चॅट स्वतंत्रपणेही डिलीट करता येतो. मात्र एकदा डिलीट केलेला चॅट पुन्हा मिळवता येत नाही. सध्या बहुतेक चॅटबॉटमध्ये एका चॅट अंतर्गत आणखीन काही उपप्रश्न विचारलेले असतील तर ते उपप्रश्न स्वतंत्रपणे डिलीट करता येऊ शकत नाहीत. प्रश्न 5. चॅट हिस्ट्री खूप मोठी झाली तर ChatGPT बंद होईल का? उत्तर सामान्य वापरकर्त्यांसाठी अशी Gmail सारखी स्टोरेज फुल मर्यादा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे फक्त चॅट्सची संख्या वाढली म्हणून ChatGPT वापरणं बंद होत नाही. मात्र एका स्वतंत्र चॅटमध्ये खूप मोठे संभाषण झाल्यास सुरुवातीच्या भागाचा संदर्भ कमी होऊ शकतो. म्हणून दीर्घ प्रकल्पांसाठी योग्य वेळ चॅट सुरू करणं उपयुक्त ठरते. प्रश्न 6. चॅट डिलीट केल्यानंतर त्यातील माहितीचा संदर्भ पुढे मिळतो का? उत्तर सामान्यतः नाही. जर चॅट डिलीट केला आणि त्यातील माहिती मेमरीमध्ये जतन झालेली नसेल तर पुढील संभाषणात त्या चॅटचा संदर्भ उपलब्ध राहत नाही. अशा वेळी वापरकर्त्यानं पुन्हा आवश्यक माहिती द्यावी लागते. सर्व चॅट डिलीट केल्यानंतर चॅटबॉटकडे काही माहिती राहते का? साधारणपणे डिलीट केलेले चॅट्स कायमस्वरूपी हटवण्यापूर्वी मर्यादित कालावधीसाठी सुरक्षितता, कायदेशीर आवश्यकता किंवा तांत्रिक कारणांसाठी ते चॅटबॉट सर्व्हरमध्ये ठेवले जाऊ शकतात. त्यानंतर ते हटवले जातात. प्रश्न 7. चॅट हिस्ट्री आणि मेमरी यात काय फरक आहे? उत्तर चॅट हिस्ट्री म्हणजे तुमची संभाषणांची यादी. मेमरी ही वेगळी सुविधा असून तुमच्या परवानगीनं जतन झालेली काही माहिती भविष्यातील संभाषणात उपयोगी पडू शकते. त्यामुळे चॅट डिलीट केला तरी मेमरी स्वतंत्रपणे व्यवस्थापित करावी लागते. पण बऱ्याच वेळा तुम्हाला वापरकर्त्यांच्या आधीच्या गोष्टी कशा आठवतात? ती माहिती मेमरीमध्ये जतन झालेली असते आणि नवीन चॅटमध्येही ती वापरली जाऊ शकते. बऱ्याच चॅटबॉटमध्ये मेमरी डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. चॅटबॉटमध्ये हजारो चॅट्स ठेवले तरी चालतात का? होय. अनेक वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये शेकडो किंवा हजारो चॅट्स असतात आणि ते नियमितपणे ChatGPT वापरत राहतात. मात्र मोठी हिस्ट्री असल्यास ती शोधणं किंवा व्यवस्थापित करणं अवघड होऊ शकते. परंतु त्यामुळे ChatGPT बंद पडत नाही. प्रश्न 8. एका चॅटमध्ये मजकुराची मर्यादा असते का? होय, असते. प्रत्येक स्वतंत्र चॅटमध्ये किती मजकूर, प्रश्न, उत्तरं, चित्रांचे वर्णन इत्यादी
एकत्र वापरता येईल याची तांत्रिक मर्यादा असते. यालाच साधारणतः कॉन्टेक्स्ट विंडो म्हणतात. प्रश्न 9. जुने चॅट्स लगेच डिलीट करणं योग्य आहे का? उत्तर: नाही. जर त्या चॅटमध्ये महत्त्वाचे प्रॉम्प्ट, लेख, स्क्रिप्ट किंवा उपयुक्त माहिती असेल तर आधी त्याचा बॅकअप घ्या किंवा कॉपी करून सुरक्षित ठेवा. त्यानंतरच अनावश्यक चॅट्स हटवा. प्रश्न 10. चॅटबॉट्स अधिक प्रभावीपणे वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? उत्तर: प्रत्येक विषयासाठी एक मास्टर चॅट तयार करा आणि त्या विषयाचे सर्व प्रश्न त्याच चॅटमध्ये विचारा. उदाहरणार्थ, खाद्यपदार्थ माहिती आणि रेसिपी, आरोग्यविषयक प्रश्न, भौगोलिक माहिती, जनरल नॉलेज प्रश्न. व्हॉट्सॲप, AI टूल्स, यूट्यूब, सायबर सिक्युरिटी, ब्लॉगर, इमेज प्रॉम्प्ट्स, व्हॉइस ओव्हर्स इत्यादी. यामुळे तुमची चॅट हिस्ट्री व्यवस्थित राहते आणि भविष्यात माहिती शोधणे अतिशय सोपे होते. निष्कर्ष: विविध चॅटबॉट्समधील चॅट हिस्ट्री ही केवळ जुन्या संभाषणांची यादी नसून योग्य नियोजन केल्यास ती तुमची वैयक्तिक ज्ञानसंपदा बनू शकते. विषयानुसार चॅट्स तयार करणे, त्यांना योग्य नावे देणे, महत्त्वाचे चॅट्स जतन करणे आणि आवश्यक तेव्हाच डिलीट करणे या सवयी अंगीकारल्यास ChatGPT, Google जेमिनी किंवा इतर कोणत्याही AI प्लॅटफॉर्मचा वापर अधिक परिणामकारक, सुव्यवस्थित आणि दीर्घकालीन ठरतो. आवश्यक असल्यास चॅट कन्व्हर्सेशन शेअर सुद्धा करता येते. तर काही चॅटबॉटमध्ये ऑडिओची म्हणजेच मजकूर ऐकण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध असते. सौजन्य: ChatGPT आणि 11 लॅब. नमस्कार. स्मार्टफोन, व्हॉट्सॲप आणि AIच्या नवनवीन ट्रिक्स सोप्या भाषेत शिकण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, डिजिटल युगात स्मार्ट होऊया. नमस्कार. स्मार्टफोन, व्हॉट्सॲप आणि AIच्या नवनवीन ट्रिक्स सोप्या भाषेत शिकण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, डिजिटल युगात स्मार्ट होऊया.